विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय भाग्य विधाता जय हे जय हे जय हे। शिक्षणाची संधी निर्माण करून दिली असे कर्मवीर भाऊराव पाटील आणि त्यांच्या
त्यांनी आपल्या हॉस्टेलच्या मुलांना पैसे कमी पडत होते त्यावेळेस स्वतःचं मंगळसूत्र गहाण ठेवून सर्व हॉस्टेलचं आणि शाळेच्या याचं जे काय खर्च होते ते भागायला अशी नोकरी आज सापडणार नाही. कारण दुसऱ्याच्या कामासाठी आपलं स्वतःचं गळ्यातलं मंगळसूत्र म्हणजे जे आपण सौभाग्याचं देणं आहे ते देऊन आपलं या ज्या जी कोण कुणाची म्हणतो आपण अशा मुलांचं किंवा तरी सगळ्या मुलांनाच आपली म्हणली म्हणजे विश्वाची मान्यता असं संतांचं म्हणणं होतं की तसंच त्या सगळ्यांना त्यांनी शिक्षण दिलं तर त्यांच्या कुठल्याही उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. तसंच तब्बल 22 वर्षानंतर आपण इथं सगळे एकत्र भेटलो. बऱ्याच वेळेला इथं जाताना कारण माझी सासरवाडी इथं थोड्या सगळ्यांना माहिती असं काय लोकांना तर जाताना स्टँडवरनं हँडल वळला ऑटोमॅटिक हँडल हा शाळेकडे होतो त्यावेळेला बऱ्याच वेळेला सुट्ट्या असतात पण कोणी असेल बरोबर बायको असेल किंवा पोरं असेल त्यावेळेला शाळेच्या या पुढे आपण घरात उभं राहतो आणि दाखवली माझी शाळा इकडच्या बाजूला जुनी इमारत होती इकडं आम्ही 5वीला शिकलो त्यानंतर इकडं आम्ही 7वी ते 8वी ते 10वी इकडे शिकलो. त्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यानंतर मुलांना इकडे पाणी प्यायला टाकतो तिकडे जातो तिकडे पाणी टाकले टाकतो तिथं आम्ही असं हाताने पाणी प्यायचो. अरे बाबा असंच काय होऊ शकतं तुम्ही असंच काय पाणी पिलं तुमच्या कधी असं नाही आपलं आमचं असं असायचं कुठेही पाठता मिळून घालून पाणी प्यायचं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बॅक्टेरिया कुठलं काय संसर्ग काहीतरी इन्फेक्शन ही असली गोष्ट कधी आमच्या ह्याच्यात आलीच नाही. आजारी पडलं की तेवढं थोडं चालायचं पण ते आजारी पडलं तरी काही बंद नसायचं काहीतरी काम चालत असतं हे असं होतं. त्यावेळेला प्रत्येक वेळेला येताना आलं की शाळेमध्ये दोन्ही नमन करून यायचं की जे आपल्या आयुष्यामध्ये जे सोनेरी पाणी होतं जे आपण सुद्धा 6 वर्ष कटलो तिथं बागडलो खेळलो पडलो बऱ्याच वेळेला शिक्षकांनी आनंदाने किंवा समजावून सांगितलं बऱ्याच वेळेला आता लाभ सुद्धा दिला काय काय वेळेला कानातलीच पाच फोटो उठली पण ते जे आलं की त्यामुळे फक्त असं मनात होऊन जायचं की आपण हा असा दिवस आपण कधी जगू शकू का ते आपल्या ज्या आयुष्यामध्ये जी काही गोष्ट ठरवलेली आहे ती परत येईल का त्यासाठी काय होऊ शकतं का. बरेच वर्ष हा स्नेह मेळावा करण्याचा मी प्रयत्न करत होतो की म्हणजे बऱ्याच वेळा दीपकला पण होतो संतोषला पण होतो पण मध्यंतरी 1-4 वर्षापूर्वी सगळ्यांची मुलं लहान असल्यामुळं किंवा बाकीच्या गोष्टीमुळं गेलं आणि सगळ्यांची बिझनेस वगैरे स्टार्टअप असल्यामुळं होत नव्हतं. मध्यंतरी आमचा जिवलग मित्र त्याच्याबरोबर आम्ही डबल शीट सायकलवरून यायचो तो पहिल्या वर्षी आरून नाटे त्याचा अभ्यास निदान झालं ही खूप मोठी पोकळी आमच्या जीवनामध्ये झाली त्यामुळं परत थोडंसं वैराग्य आल्यासारखं झालं की बाबा हे आयुष्यामध्ये खरंच काय उपयोग नाही आहे त्यामुळं मुंबईचा प्रॉब्लेम चालला आणि आता हा कांचनानं पुढाकार घेतला आणि कांचनानं पुढाकार घेऊन त्याचं एक्झिबिशन आमचे संतोष आणि सिकंदर यांनी अत्यंत उद्योगपणे त्यानंतर पवनची त्याला चांगली साथ मिळाली आणि सपोर्ट केला बरीचशी साथ युद्धामुळे काय क्रिया नव्हती त्यांच्या काही लोकांच्या बाईक्स कॅन्सर झाल्यामुळं आज संख्या थोडीशी आमच्या मुलांची कमी दिसते पण मुलींनी चांगल्या प्रकारे एक इतर उपस्थिती दाखवल्याबद्दल सगळ्यांचे त्यांचे आणि त्यांच्या यजमानांचे आभार मानतो कारण त्यांच्याशिवाय त्यांच्या सपोर्टशिवाय हे असं होणं शक्य नाही त्यामुळे त्यांनी चांगला सपोर्ट केला आणि
तुझा धंदा काय? तो म्हणला मी कुंभार, तो म्हणला मी चांभार आहे. तसं ह्या 300ला विचारलं तुमचा धंदा काय? ते म्हणते की युद्ध आणि लढाई. असं स्वतःच्या प्रोफेशनला बघून घेणारे शिक्षक म्हणजे आमच्या आघाडीचं अत्यंत एखादं गणित असेल तर सोप्या पद्धतीने कसं सोडवावं आणि शिक्षकात अभ्यास करता त्यांचा सत्कार आम्ही त्यांना विनंती करतो. त्यामुळे आपले चाहते हम बादशाह आहे असं सगळ्याच बादशाह असायचे आपले. म्हणजे खिशात 1 रुपया जरी आला तरी असं वाटायचं की हा सगळ्यात एकदम श्रीमंत माणूस आहे. आणि कुठेतरी संदीप वगैरे काय 4 लेबरच्या गोळ्या आणल्या तर 4 तुम्ही यशाची शिखरं पादाक्रांत केलेली. मी ज्या सामाजिक शास्त्राचे धडे दिले ते तुम्ही आत्मसात केले त्याचं मला सार्थ अभिमान. तुमच्या बरोबर हितगुज करण्यासाठी मला वाटत होतं बाहेर वेळ थांबवून मला अचानक आता फोन आला. मला आता सातारला जायचे. खरंच ते म्हणतात कुंभार सरांना म्हणतो त्याचा विषय आहे. मला इतकं मराठीचं ज्ञान नाही झाला महावृक्ष जरी नसेल कल्पतरू क्षणभर पिसा गेलं वाटत स्वरूप सावली. विद्यार्थी मित्र, मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही यशाची शिखर पादाक्रांत केले. मानवतेचं तुम्ही पायिक आहात. कारण सामाजिक जाण असल्याशिवाय तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं नाही हे तितकंच सत्य असो. वेळाअभावी मी आता तुमच्या कार्यक्रमावर थोडासा हस्तक्षेप केला आणि मीच 2 मिनिटं तुमच्यासाठी तुमच्या बरोबर हितगुज करण्यासाठी उभा आहे. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सहकार्यांच्या गुरुजनांच्या गाठीभेटी होतात आणि आपली सुख दुःख आपण एकमेकांना शेअर करतो. हा स्तुत्य उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं आभार आणि मी इथं थांबतो. धन्यवाद. सरांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. मी शुभांगी शहारे सावंते, गाव पारे. मी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमधून डिग्री घेतली. नंतर शिक्षण थांबवलं. आता गृहिणी आहे. केल्यानंतर सेटल आहे. आज मला बोलायची थोडी संधी मिळाली तर 4 शब्द व्यक्त होते. विद्या ददाति विनयं विनयादि आत्मपाठकं वाक्त्वात् धर्माप्नोति धनात् धर्मतपस्सुखम्. या श्लोकाचा अर्थ असा होतो की ज्ञान आपल्याला नम्रता देते. नम्रता आपल्याला विनयता शिकवते. त्यातून योग्यता येते. योग्यतेतून धन प्राप्त होते आणि त्या धनातून जेव्हा आपण धर्म करतो त्या धर्मातून जे मिळते ते खरं सुख किंवा समाधान असतं. नॉलेज किंवा विद्या म्हणजे काय? कोणी सांगितलं विद्या नॉलेजचा खरोखर अर्थ काय होतो? कोणाला माहिती असेल तर सांगू शकतो. नॉलेजचा अर्थ, नॉलेज म्हणजे फक्त माहिती. नॉलेज म्हणजे विद्या होत नाही.
नॉलेज म्हणजे फक्त माहिती. आता समजा मी 1 लाख रुपये मिळवले, तर ते 1 लाख रुपये मी कसं खर्च करते, कुठे खर्च करते, यावर माझी कोणती पात्रता ठरते. तर ती पात्रता घडवायचे काम शिक्षक किंवा गुरुवारी आपले करत असतात. म्हणून म्हणतात नॉलेज विदाउट विस्डम इज टोटली झिरो. नॉलेज म्हणजे फक्त माहिती, की आपण आजकाल कुठेही मिळवू शकतो. पण विस्डम म्हणजे ज्ञान, ते फक्त आपल्याला आपले शिक्षक किंवा गुरु आपल्याला देतात. मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 लाख खर्च कमवण्यासाठी योग्य असणं आणि ते खर्च करण्यासाठी बौद्धिक ज्ञान किंवा पात्रता असणं, यातील छोटासा पण महत्त्वाचा फरक आपल्याला शिक्षक शिकवतात. म्हणून तर म्हटलं जातं अज्ञान तिमिरामस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे काय, तर ज्यांनी ज्ञानरूपी काजळाच्या छडीने अज्ञानी अंधकाराने आंधळ्या झालेल्या लोकांचे डोळे उघडले, अशा गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम. आई वडिलांच्या आशीर्वादामुळे आणि गुरुवर्यांच्या संस्कारामुळे या समाजात देशाची जबाबदार नागरिक होण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहील. एवढे बोलून मी थांबते. माझा एक मी मनोगत व्यक्त करत आहे. अगोदर सर्वप्रथम मी सरांचे, मॅडमचे आणि आपल्या वर्ग मित्र मैत्रिणींचे आभार मानत आहे. मी आपल्या शाळेबद्दल थोडे मनोगत व्यक्त करत आहे. आपली शाळा ही खूप सुंदर आहे. मला आपल्या शाळेबद्दल खूप गर्व आहे. शाळा हे ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या पवित्र मंदिरात आपल्याला सर्व सरांनी आणि मॅडमनी खूप छान ज्ञान दिले. त्यामुळे आपण चांगले घडू शकलो आणि उत्तम प्रकारचे नागरिक बनलो. शाळा ही इमारत नसून ती एक ज्ञान आणि शिक्षण मिळवण्याची अद्भुत जागा आहे. आज आपण 23 वर्षाने सर्वजण भेटलो, त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. आदरपूर्वक नमस्कार करते. मी एक गृहिणी आहे आणि तामिळनाडूमध्ये. मी गृहिणी आहे. मी सध्या तासगावला असते. सध्या सुरतला असते. आजच्या कार्यक्रमाचं नियोजन सर्व मुलांनी केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. आणि आज आम्ही 23 वर्षानंतर सर्वजण एकत्र आलो. खूप आनंदाची गोष्ट आहे. जगायचं तर एक क्षण सर्वांनी जगूनच घ्यायचा, या एका ह्याच्यातून ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं, तसं सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि सगळ्यात धन्यवाद म्हणजे तर आमच्या सरांचे, की त्यांनी आम्हाला आयुष्याच्या असं असतं ना की प्रत्येक धडा एक आपल्याला काहीतरी सांगून जातो की शिकवून जातो. प्रत्येक म्हणजे आयुष्याचे 3 टप्पे, लहानपण, परत म्हणजे युवा वर्ग वगैरे, तर प्रत्येक याच्यामध्ये जे काही त्यांनी आमच्यावरती संस्कार केले सर्व लोकांनी, त्यामुळे आम्ही कुठलाही पाऊल उचलताना भीती वाटत नाहीये. कारण का दरेक झालेला संस्कार हा एक आमच्यावरती खोलवर रुजलेला आहे. दरेक सरांनी प्रत्येकाने एक अशी आठवण आहे की त्याच्यामुळे आज आम्हाला भीती वाटत नाही. कारण का मेन म्हणजे आमचे संस्कारच मजबूत आहेत आणि आम्हाला दिलेली शिकवण दरेक सरांनी, त्याच्यामुळे आज आम्हाला भीती वाटत नाहीये कशाची काय पण करताना. एक सरांची एक आठवण सांगेल. तेव्हा मी कार्यक्रम चालू होतं, पहिला माझा नंबर सरांनी 3 वेळा शिकवलं होतं. 4थ्यांदा मी चुकले आणि 5व्यांदा न सांगता एक झणझणीत कानाखाली बसली. ते आजपर्यंत मला आठवण आहे की सरांची एक झणझणीत कानाखाली. आज जरी तो शब्द जरी विचारला ना तर मी पहिल्यांदा कुंभार सरांना याद करते. दुसरी गोष्ट म्हणजे लाड सर. एकदा मी हातावरती मेहंदी काढून आलेली आणि त्या दिवशीच मला लेट झालेलं. माझ्या हातावर मेहंदी बघितली आणि सरांनी मला काही छडी दिली नाही. म्हणजे बाळा तू जाऊन बस. परत मुलं नाही काय करायला लागले की बाबा तुम्ही तिला का नाही शिक्षा केली, की नाही ती खूप अभ्यास करते जाऊ दे म्हणून. काय पण असं कुठल्याही कार्यक्रमाची जिम्मेदारी सर म्हणत अश्विनी बाळा तू घे, तू करू शकतेस. बाळा ह्या शब्दाचं इतकं प्रेम होतं की अजून सुद्धा कुठली तरी जिम्मेदारी घ्यायची म्हटलं ना की सरांची आठवण येते की सर म्हणायचे ना हा तू करू शकतो तर तू कर, होऊन जाईल. त्याच्यानंतर कॉल केला. 7वी पर्यंत त्यांनी हिंदी शिकवलं. त्यांचा एक शब्द म्हणजे मला त्यांनी उत्तरपत्रिका व्यवस्थित करायला दिलेले की तू एवढं कर म्हणून. आणि नेमक्या मी बरोबर उलट्या सुट्ट्या करून ठेवलं. तर मॅडम मला असे बोलले की नेमका केलाच का तू चौकुना वळा. त्याच्यामुळे तो एक शब्द अजून माझ्या लक्षात आहे. जास्त काही बोलणार नाही, वेळ हवी. त्याच्यामुळे ज्या कार्यक्रमाचे आयोजन केलं त्याबद्दल सगळ्या मुलांचं मनापासून
नाव सरांनी सांगितलं. जवळ माझं मित्र होते. सासऱ्याचे नाव नीता विजय पवार. आता मी हिंगणगावमध्ये राहते आणि गृहिणी आहे. इंग्लिश कॉलेज यावेळेचे माझे मुख्याध्यापक पाटील सर तसेच व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय राज सर, जाधव सर, गडावे सर, कुंभार सर, चंदे सर, पवार सर, सौ पवार मॅडम, कुंभार सर, वेलंगी मामा आणि उपस्थित सर्व माझे मित्रमैत्रिणी. मी कांचन यशवंत घाडे आणि आता कांचन लक्ष्मण माने. मी हाऊसवाईफ आहे आणि आज आपण गेट टुगेदरच्या निमित्ताने 22 वर्षाने आपण शाळेला भेटले. तेव्हा गेट टुगेदरची कल्पना मनात आली. त्यामुळं त्यावेळेस सगळ्या आठवणी शाळेतल्या म्हणजे एकदम चांगल्या झाल्या. शाळेतले आपले वर्ग, शिक्षक, पटांगण सगळ्या गोष्टींमध्ये मैत्रिणी वगैरे सगळं खूप असा आनंद झाला मला. आता गेट टुगेदर घ्यायची कल्पना म्हणजे विषय कसा आपला 4 वर्ष झालं चालू. पण यावर्षी आम्ही पुढाकार घेऊन ग्रुप बनवला आणि आपण आता गेट टुगेदरचा कार्यक्रम घेतो. तर मला एवढं सांगायचं मुलींनी तसा सहभाग खूप दिला आहे. मुलांचा कसं करायचं वाटत तर मुली आवडेल पण मुली जास्त आहेत आणि ग्रुपवरती सुद्धा असं सर्वांनी म्हणजे बोलत राहा, एकमेकांची सुख शेअर करा, एकमेकांशी बोलत राहा. असं नाही तुम्हीच बघा आमचं काय याच्याशी घेतलं नाही असं नका बघू. तर शाळेत तर मी सरांना जेव्हा आपल्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाचं इन्व्हिटेशन दिलं तेव्हा सरांनी म्हणजे क्षणातही विनंती न करता आम्ही येतोय पण तुम्ही कार्यक्रम करा. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं कार्यक्रम करण्यासाठी. असं आपल्या सरांच्या मी अजून तरुण व्हावं म्हणजे आपल्या सर एवढे कडक म्हणतात तरी विचार न करता म्हणजे सर आपल्यासाठी आहे. तर मी आपल्या शिक्षकांच्याबद्दल थोडंसं बोलू इच्छिते. गुरु ब्रह्मा विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुचे स्थान आपल्या आयुष्यात खूप आहे. ते आपण शब्दात सांगू नाही शकत. आज त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या विचारामुळे आज आपण सगळे म्हणजे योग्य मार्गावर आहोत असं म्हटलं तरी हरकत नाही. तुम्ही आता शाळेतल्या प्रत्येक सरांच्या पैशा थोडा सांगते. मराठी विषय कुमार सरांचा. मराठी विषय सरांनी खूप आम्हाला म्हणजे चांगल्या पद्धतीने शिकवला. मराठीचा व्याकरणचा तास त्यांनी घेणार आहे असं म्हणले की सर आम्ही आदल्या दिवशी काल आणि काल आमचे काल होणार म्हणजे मुलांना आलं पाहिजे पूर्ण प्रयत्न करून सर शिकवत होते आणि ते मुलांना माझ्या आलंच पाहिजे असं त्यांचा प्रयत्न असायचा. आता इंग्लिश विषय जाधव सरांचा 5वी आणि 6वीमध्ये पहिल्यांदा आम्हाला 5वीत असताना इंग्लिश विषय चालू झाला. त्यामुळे 5वी आणि 6वी नक्की काय असते समजण्यात गेलं आमचं. तेव्हा मला जुने पवार सर होते आणि 7वी तर आल्यानंतर सरांनी आम्हाला अगदी पहिली लिपी दुसरी लिपी जाधव सरांनी आम्हाला शिकवली. त्याच्यानंतर 9वीपर्यंत पूर्ण वाचन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला जाधव सरांनी शिकवलं. त्यामुळे तसा आवड होता विषय तर सरांनी कधी आम्हाला चांगलं दिलं नाही की तुम्हाला येत नाही किंवा काय नाही. त्यामुळे सांभाळून राज सर, ननावे सर इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र शिकवत होता. तसं इतिहास विषय बऱ्याच मुलांना अवघड वाटतो पण सरांच्या शिकवण्यामुळे अनेक स्पर्धा लागायची. पुन्हा क्वेश्चन पाठवतं त्यामुळे ते उत्साहामुळे आम्ही एवढं पाठ करायचं की कधी कधी सरांनी शिकवायच्या आधी आमचं पाठ असायचं. तेव्हा आता सवय लागली अभ्यासाची. आता आपले नवीन पवार सर हे आम्हाला 5वी आणि 6वी गणित शिकवत होते. त्यांची आम्हाला म्हणजे चांगली सवय लागली आणि त्यांच्या गणिताचं वगैरे आम्हाला समजायला लागलं. तोपर्यंत 7वीमध्ये सरांची बदली झाली. सर तुम्हाला आठवत असेल तर तुमची बदली झाली तेव्हा आमचाच वर्ग काय सगळे शाळेतली मुलं सगळे बदली तुमची बदली वगैरे. तसेच बीजगणित आणि चंदे सरांनी आम्ही नंतर शिकवला. चंदे सरांच्या विनोदी स्वभावामुळे कधी आम्हाला अवघड नाही वाटलं. पवार मॅडमने आम्हाला हिंदी पण नंतर शिकवलं होतं आणि कार्यान्वयन आणि आम्हाला मॅडमनी शिकवलं होतं आणि मॅडम असल्यामुळे
तर आता बसमध्ये वगैरे असतात त्यामुळे आमचं जास्त हे झालं आणि ते नंतर पण आहे ते शाळेतूनच नाही राहिलं तर ते नंतर पण राहिलं. आता ते सरांचा विषय ना कॅल्क्युलेट होता पण सर ऑलराऊंडर असल्यामुळे कोणताही पिरियड ऑफ असले की सर यायचे इंग्लिश असेल इंग्लिश ग्रामर असेल किंवा मॅथ्स असेल सर आपल्याला घ्यायचे आणि सगळ्यात इंग्लिश सर असल्यामुळे सगळं मुलं मी त्यांच्याशी बोलायचे म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत किंवा काय असेल ते. लोटे सरांचा PTचा तास तो पुन्हा मला आठवड्यात होणार नाही कारण खेळायचा तास असल्यामुळे सगळ्यांना तो आवडीचा. कितीही मुलं असतील तर सरांच्या मुलांच्या प्रत्येक मुलाच्या पायावर सरांचं लक्ष असेल. आपला पाय चुकला की सरांची बारीक मोठी खूप पायावर पडलीच. शाळेबद्दल कसं बोलायचं झालं किंवा अजून काही शिक्षणाच्याबद्दल बोलायचं झालं असेल तर मग म्हणते पण शाळेने आपल्याला खूप आठवणी दिली आहे. तसं बोलायचं म्हटलं तर खूप आहे वेळेला मी सांगते. माझं नाव पवन वाघमोडे. मी 10वी कंप्लीट झाल्यानंतर 12वीपर्यंत सायन्सकडे कॉलेजला कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी सांगलीला BCS माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मी माझं PG पुण्यामध्ये DY पाटीलला कंप्लीट केलं आणि DY पाटीलला माझं PG कंप्लीट झाल्यानंतर मी म्हणजे पहिला सुरुवातीला नॉर्मल कंपनीमध्ये जॉब वगैरे केला. बऱ्यापैकी 1 वर्ष 1.5 वर्ष नॉर्मल केलं होतं जॉब बऱ्यापैकी. ठीक आहे हो. तर तिकडे नंतर मी बऱ्यापैकी म्हणजे विदाऊट पेमेंटच जॉब केला. नंतर माझं व्यवस्थित आहे सगळं बऱ्यापैकी म्हणजे सरांच्या कृपेने सरांच्या शिक्षणामुळे सरांनी जे काही शिकवलं जिद्द शिकाणी जी काही शिकवली त्या गोष्टीवर जे काही मी करू शकतो त्याच्याबद्दल मी सरांचा आभार मानतो आणि मी माझं करू शकतो. तर मामाच्या गावी शाळेला होतो. माझं व्यवसाय मी सध्या केलं सगळ्यात महत्वाचं आज हा सर्व शिक्षक आपली तब्येत ही असताना सगळी आला त्याबद्दल आमचं सर्वांनी पडून तुमचं मनापासून अभिनंदन आणि सगळ्या मुलांनी त्याचा पुढाकार करून हा अरेंज केला याच्याबद्दल सगळ्यांचं तर संघटनाचे वर्गवर्गाने मागणी करतात त्यांना खतम केलेल्यांना माझ्या शासनाने नमस्कार. जमलेले मित्र त्यांचे हार्दिक अभिनंदन. ज्यांनी पण हा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला त्या सर्वांचे मनापासून परिणामी काढायचे गावामध्ये आल्या त्याच्यामध्ये पण या लॉकडाऊनमध्ये कोणीपेक्षा चांगला आहे. सर्व गुरुवर्य आणि माझे सर्व मित्र मैत्रिणी या मी पुणे ग्रामपंचायतमध्ये शिपाई या पदावरती काम करतो. शिपाई पद म्हटल्यानंतर सर्वांना लाजिरवाण्यासारखं असं वाटतं पण खरं काम करताना कुठल्याही पदाला न लाजता काम जर केलं जे काम आपलं आहे ते आपलं म्हणून जर काम केलं तर त्या कामात सर्वांनाच गोडी निर्माण होते. त्याप्रमाणे मी गावची सेवा ते सतत करत असतो. त्याचप्रमाणे गावच्या लोकांची काही समस्या असेल तरी सोडवण्याचा प्रयत्न चालू असतो. सर्व माझ्या मित्रबंधू भगिनी यांनी कार्यक्रम हा आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे आभार. सांगली जिल्हा अध्यक्ष मॅडमच आहे आणि माझे हे सगळं श्रेय सर्व शिक्षकांमुळे सगळं आहे. धन्यवाद. आणि कंपनीत असे परमनंट जॉब आहे. माझं नाव विशाल तानाजी सुरे. मी शेती करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करतील आणि त्या सगळ्यांनी पहिल्यांदा जसं आपण तुम्ही आम्हाला निमंत्रण दिले याबद्दल सर्वांचं धन्यवाद मानतो. माझ्या पूर्व असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि या विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीपर्यंत पुढचा माझा सुरू झाला. 8वीला म्हणजे 2001ला मी 8वीला रिटायर झालो आणि त्यानंतर यापैकी कोणीही भेटलं असेल तर मी ओळखलं नाही आहे किंवा कदाचित नाव माहीत नसेल. त्याबद्दल
सुरक्षण असतं. कारण काही विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये व्यवसाय आहे, काहीतरी आजूबाजूला कामानिमित्त येतात, रस्त्याने ये जा करताना एकमेकाला पाहिलं असेल, पण आज विद्यार्थी आहे की काही त्या ठिकाणी समजू शकले नाही आहे त्याबद्दल चमक. आणि तुम्ही आम्हा सर्वांनी या ठिकाणी बोललो त्याबद्दल आणि विद्यार्थी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला केलं तुमची जशी मित्रमंडळी एकत्र झाल्यानंतर कशा आमच्या कोण काय करतो, तुम्हाला काय आजार झाला, कळते एकदा. आणि समाधानी एक गोष्ट काय माहिती का, तुमच्याकडे सामाजिक बांधिलकी मानपूर्ण बांधिलकी आहे. कारण सामाजिक बांधिलकी की मी ज्या घरात वाढलो, त्या घरातल्या माणसांचं आहे, त्या गावात वाढलो, त्या गावातल्या माणसांचं, त्या शाळेत शिकलो, त्या शाळेचं आपल्याला काहीतरी कर्ज असतं, ऋण असतं. तसं तुम्ही आमचं ऋण मान्य केलं आज. तसं शाळेचे करा, तसं शाळेचे सरकार केला. तुम्हाला असा काही म्हणजे पुन्हा आयुष्यभर 30-35 वर्ष नोकरी केली हे काय नोकरी केली म्हणजे काय केलं, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात सांगायचं म्हणजे हे नदीची ते नदी घाली. आपल्या अंतकरणामध्ये जे आहे ते त्याच्या अंतकरणामध्ये उचलायचं म्हणजे शिकवायचं. शिक्षण देऊन शाळा करायचं काय करायचं. माऊलीने सांगितलं केलं याच्यासाठी केला होता आता असं शेवटचा दिवस गोड व्हावा. तुम्ही आमचा शेवटचा दिवस गोड केला. आम्हाला रिटायर झाल्यानंतर मला जवळ 12 वर्ष झाले रिटायर होता. म्हणजे 31 मेला मला 12 वर्ष झाली रिटायर. आणि या 12 वर्षामध्ये 2-3 वेळा गेलो होते जुन्या शाळेमध्ये. कोल्हापूर रायगड जिल्ह्यात माझी 5 शाळा झाल्या, 5 शाखा झाल्या. शाखा आपल्याकडे शाखा असतात. आणि एक म्हैसाळ, त्यानंतर 3 हायस्कूल आणि हे 4 आणि रामानगर रिटायर झालो केळूसवाडी. 3-5 शाखा व्हायच्या. 5 शाखा 25 वर्ष 30 वर्ष. तुमचं धन्यवाद द्यायला सांगितलं म्हणजे खास करून आलो. आज आमच्या गावात मोठा कार्यक्रम आहे. म्हणजे कन्या आमच्या गावात होती. चालू उत्तर कार्यक्रम म्हणजे तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या माणसं भेटता. त्यामुळं मी आता तुम्हाला का मी 1-2 चेहरे जर सोडलं नाही तर मला कुणालाही मी ओळखतो चेहऱ्यावर. कारण काय माहिती आहे चेहऱ्यात तेवढा बदल होतो तुमच्या, आमच्या होत नाही चेहऱ्यात बदल. तुमच्या चेहऱ्यात एक ठराविक वयापर्यंत आहे चेहऱ्यामध्ये बदल होत असतो आणि त्यामुळं आपण ओळखून येत नाही. आता सगळ्यांना आम्ही सांगितले तुमचे बरेचसे काय गेले काही जणांनी सांगितले की त्यांनाच कळाले का नाही तुम्हाला कळाले असतील का तुम्हाला माहीत आहे त्याबद्दल. तर धन्यवाद द्यायसाठी सांगतो. धन्यवाद. मला चांगलं राहा, चांगलं वागा. आपण कोणाचं तरी देणं राहतो या गोष्टीची जाणीव कायम मनात ठेवावं. कारण काय माहिती आहे का आजचं जे युग आहे ते वृद्धाश्रमाचं युग आहे. माणसं आईवडिलांना सांभाळत नाही. वेगवेगळ्या अमेरिकेमध्ये राहतात, राज्य देशात राहतात आणि आईवडिलांना सोडून देतात. 10वीला आल्याला पुनरावृत्ती करायला येत नाही आणि मला तर तुझं म्हणून घेऊन नाही तुझं किती खर्च झाला तू गेलायस आता किती खर्च झालाय सांग मी तुला फोनपे करून पाठवतो. आज ते अवस्था राहिले. तर आपण मात्र आपण माणूस शिकवायला आपण गैरमध्ये शिकलोय, जगोबाच्या पांढरीच राहिलोय आपण. तर गरीब आशीर्वाद आपल्यावर आहे. आणि पाण्याच्या मातीची वैशिष्ट्य आहे की देशाच्या कुठल्याही भागात तो माणूस जाऊ दे तो आपले गुणधर्म सोडतो. ते पाऱ्याचे गुणधर्म आहे. पाऱ्याची म्हणजे सगळ्या खानापूर तालुक्याचे गुणधर्म की तिथे घराही मात्र सगळ्या देशभर आहे पण आपल्या मातीशी इमान राखून आहे. तिथं जरी राहिले असले ते तिथं घरं घेतली त्याने व्यवसाय उभा केला सगळा केला पण इथली नाळ त्यांनी कधीही तोडली
सुद्धा या शाळेची, आपल्या गावाची आणि आम्ही आहे तोपर्यंत आमची त्या सगळ्यांच्या माता लक्ष्मीबाई यांना अगोदरच्या तशा आम्ही वंदन करतो. त्यानंतर या शाळेचे मुख्याध्यापक माननीय भोसले सर, माझे सर्व सहकारी मित्र, 12-13 वर्षानंतर भेटणारी माझी मुलं, 22 नाही, वेळ असेल तर 2 मिनिटं बोलू का? एक गोष्ट मी सांगणार आहे. चालेल ना? हा, काय झालं, एकदा नारद मुनी श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये गेले आणि श्रीकृष्णाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर तिथं श्रीकृष्ण काय नव्हते. श्रीकृष्णाच्या सौभाग्यवतीने विचारलं, देव कुठे आहे? माता रुक्मिणीने सांगितलं की ते देवपूजा करतात. नारद मुनींच्या पुढे प्रश्न पडला की अरे हा तर देवाचा देव आणि हा कोणाची पूजा करतोय? उत्सुकता जागृत झाली आणि नारद मुनीने पाहिलं तर ते देव हे त्यांच्या भक्तांची पूजा करत. थोडस पुढे जातोय. तुम्ही बहुतेक पंढरीच्या विठुरायाला पाहिलं असेल. कपाळावरती केसरी गंध असतो आणि काय असतं, आणि त्याच्यामध्ये एक काळाचा टिपका असतो. निलेश मामा चुकलं तर सांगायचं तर तो काळाचा टिपका असतो. तो ठिपका म्हणजे काय केलेलं असतं की तुमच्यासारखे जे भक्त त्या ठिकाणी जातात विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी, त्यांची जी पायधूळ जी पडलेली असते ते पायधूळ त्या ठिकाणी गोळा केली जाते. ती एकत्र झालेली पायधूळ चाळली जाते. त्यामध्ये आवेग काढला जातो. चाळल्यानंतर त्यामध्ये चंद्रभागेचं पाणी मिसळलं जातं आणि तो गंध विठुरायाला लावला जातो. कारण का, विठुरायाला वाटतं की अरे माझ्यासाठी हे जे भक्त इथं आले त्यांचा मी कुठेतरी ऋणी असावं. मित्रांनो आणि बाळांनो, आयुष्यात ज्या दिवशी मला नोकरीला लागली त्या दिवसापासून ज्या वेळेला मी शाळेची पहिली पायरी चढायचो त्या वेळेला त्या शाळेच्या पायरीला वंदन करून मी नोकरीच्या अखेरपर्यंत नोकरी केली. त्याच्या पाठीमागे एकच उद्देश सुरुवातीला सांगितलं, त्या श्रीकृष्णाचे जे भक्त होते तसेच तुम्ही माझे सगळे भक्त होते आणि तुमची सेवा करावी म्हणून तो गंध मी माझ्या कपाळी लावला. काही बारी मी तुम्हाला आता फक्त सांगणार आहे. तुम्ही आता साधारणतः 35 ओलांडण्याच्या आसपास असाल. पहिली गोष्ट, प्रत्येकाला वाटतं आपण खूप जगावं, वाटतं ना? कारण साप जवळजवळ 1000 वर्षे जगतो. कासव 350 वर्षाच्या आसपास जगतं. माणूस किती जगतो मी सांगत नाही. कुत्र 15च्या आसपास जगतो. याचं एकमेव कारण आहे की तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा श्वास किती ठरलेला असतो. तुम्ही एवढे श्वास घेणार आहात तर त्यानंतर तुम्ही तुमचे जे श्वास आहेत ते श्वास नियंत्रित करायला शिका. जेवढे तुम्ही श्वास कमी घ्याल तेवढे तुम्ही जास्त जाल. सगळ्यासाठी सांगतोय मोहन. त्या पाठीमागचा उद्देश असा आहे
की आजच्या काळामध्ये माणूस थोडस तिकडं दुर्लक्ष करतो. कारण भौतिक सुखाच्याकडे, भौतिक गरजांच्याकडे तो लागलाय. आणि जर आपल्याला जगायचं तर आहे, कारण बरोबर आहे, पण ते सुखानं जगता आलं पाहिजे, निरोगी जगता आलं पाहिजे. त्या दृष्टीनं दिवसातील निदान अर्धा पाऊण 1 तास प्रत्येकाच्या कृतीप्रमाणे त्यानं शारीरिक व्यायामासाठी घातला पाहिजे. हे 100% बरोबर आहे. तिकडं दुर्लक्ष केलं, परमेश्वराचं तुमच्याकडे दुर्लक्ष झालं. हे सगळं आपल्या हातात. त्या दृष्टीनं प्रत्येकानं थोडस दिवसातील काही वेळ आपण निदान अनुलोम विलोम प्राणायाम जरी करता आला तरी भरपूर झालं सगळ्यांना. एक 10 मिनिटं करा ना, 20-25 मिनिटं थोडाफार व्यायाम करा, काही अडचण नाही. त्यासाठी पैसा खर्च करायला लागत नाही, काय नाही. अगदीच काय जमीन अनुलोम विलोम वगैरे एक 8 दिवस रामदेव बाबाला पुढे ठेवा ना तुमच्या, काही अडचण येत नाही. दुसरी जी गोष्ट आहे, ती दुसरा जो भाग आहे तो मी प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर सुनील साठे यांनी सांगितलेले सांगणार मी सांगणार की प्रत्येकाला वाटत असतं मी हे केलं, ते केलं, ते केलं, ते केलं, ते केलं. पण डॉक्टर सुनील साठे म्हणतात आपण काही करत नसतो, आपण फक्त निमित्त असतो. कारण अनेक माणसं म्हणतात ते माझ्याकडे येतात, तुम्ही देवा घ्या, तुमच्यामुळे मग मी व्यवस्थित झाला, आमचा नातेवाईक व्यवस्थित झाला. पण एवढा मोठा तज्ञ माणूस स्वतः सांगतो की मी काही करत नसतो, मी फक्त निमित्त मात्र असतो. आणि जो फोन करतो तो परमेश्वर. आता प्रत्येक जण गडबडीत आहे आणि प्रत्येकाच्या गडबडीमध्ये आपल्याला काय ज्ञानेश्वर वाचायला सवड मिळत नाही, दासबोध वाचायला सवड मिळत नाही. काय मिळते? सुशांत सांगितलं तर तेच एवढं सांगतात की हे तुम्हाला वाचायचं नाही ना, राहू द्या ना. निदान तुम्हाला जो फावला वेळ मिळतो, कुठलाही वेळ, सकाळचाच वेळ नाही दिले मामा, कुठलाही जो वेळ मिळतो त्या वेळामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या परमेश्वराचं नामस्मरण करा. कुणाला विठ्ठल आवडत असेल, कुणाला गणपती आवडत असेल, कुणाला दुर्गा माता आवडत असेल, सगळे देव एक आहेत, नाव फक्त भिन्न. आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचं नामस्मरण करत आहात त्यावेळेला तुमच्यातील जी आत्मिक शक्ती आहे ती आत्मिक शक्ती ही आपोआप वाढत जाते. आणि ह्या आत्मिक शक्तीचा फायदा आता नाही झाला तर कोणाचा 100% आपल्याला होतो. आणि हे सांगताना त्याने सांगितले की मला शेवटचा फक्त एक किस्सा सांगतो 2 मिनिटात. कारण ते सांगतात की मला सहकुटुंब, मला म्हणजे डॉक्टर सुनील साठे यांना बद्रीनाथला जायचं होतं. आणि बद्रीनाथला जायच्या अगोदर आदल्या दिवशी एक सहजग्रस्त त्यांच्या घरी आले आणि त्यांनी सांगितले की बाबा तू किती आतापर्यंत ऑपरेशन केलेस हृदयाचे? माझा याचा काय संबंध नाही, मी ह्याला ओळखत नाही. आणि हा कोण मला विचारणार? एक भाव डॉक्टरांच्या मनामध्ये आला. डॉक्टरांची मिसेसची थोडीशी मनामध्ये थोडीशी वैतागली, पण काहीतरी सांगायचं म्हणून डॉक्टरने सांगितलं 4,000 झाले. ठीक आहे म्हणजे तू बद्रीनाथला गेला की एवढं कर, त्या परमेश्वराला नारळ देऊ नकोस, फुलं वाहू नकोस, दक्षिणा ठेवू नकोस. फक्त तिथं गेल्यानंतर हाताच्या अशा प्रकारे ओंजळ कर आणि परमेश्वराला सांग की हे परमेश्वरा, आतापर्यंत ज्या माझ्या हातून ज्या शस्त्रक्रिया झालेल्या आहेत त्या सगळ्या शस्त्रक्रिया तुला अर्पण करतो असं म्हण आणि 1 मिनिट शांत. एवढंच सांगितलं. डॉक्टर साठ्यांनी त्या पद्धतीनं केलं आणि ते म्हणतात की मला एक असा विलक्षण अनुभव आला की माझं सगळं अंग असं मोकळं 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 झाल्यासारखं वाटलं, हलकं झाल्यासारखं वाटलं. त्याने सांगितलं आता हे जे केलंय तेच घरी प्रत्येक दिवशी तुझ्या घरामध्ये जी परमेश्वराची मूर्ती आहे त्या परमेश्वराच्या मूर्ती आणि हे ते दुसऱ्यांना सांग.
हे त्यांनी सांगितलं त्या सदग्रस्तांना, डॉक्टर साठ्यांना. आणि मग काही दिवसानं ते सांगतात की काही दिवसानं मला भाग झाला की ते सदग्रस्त, म्हातारे सदग्रस्त ते आहे आलेले आहेत, रात्रीचा भाग झाला. आणि ते सांगतायत की तुम्ही एक गोष्ट सांगितली नाही, सगळं सांगितलं की परमेश्वराला अर्पण कर, हे ते तुझं कर्म रोजचं, पण एक गोष्ट सांगितली नाही की त्याने सांगितलं की तू जे कर्म करतोयस रोजचं कांचन, तू जे कर्म करतोयस ते कर्म करताना केल्यानंतर ते परमेश्वराला अर्पण करताना तुला लाज वाटू नये, आणि ते कर्म करताना घेताना परमेश्वराला लाज वाटू नये, अशा प्रकारचं तू कर्म कर, एवढं सांगितलं. आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये यशस्वी झालेले आहेत खरंतर विद्यार्थी. तुम्हाला सगळ्यांनी वर्षच आपल्याला नारायणापासून ईश्वराकडे, रामदास बाबापासून डॉक्टरांच्याकडे सर्व फिरून आहे. मी काय तुम्हाला तिकडे देवात घेत नाही, पण माईक ठेवून बोला की तर यशस्वी जीवनामध्ये आपण सर्वजण करून झालेला शिक्षणामध्ये पूर्वी आम्ही सर्वजण या ठिकाणी सर, मॅडम या शब्दांना तुम्ही आम्हाला बोलत होता, त्याच्यामधनं खरं तुमच्यामधून आता या ठिकाणी काय होते, आपली मुलं जेव्हा स्कूलमध्ये तुम्ही पाठवता तेव्हा त्या ठिकाणी हे शब्द बदलले तुम्हाला जाणवले असते. काय झाले, मिस टीचर, हा फरक या ठिकाणी शिक्षणामध्ये. आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये कर्मधारणांच्या सावलीमध्ये या ठिकाणी आपण शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे या पाडे गावामध्ये आपलं संस्कार, आपली प्रेरणा, आपली जिद्द, आपण घेतलेले शिक्षण या ठिकाणी आम्हाला वारंवार या ठिकाणी बोलवलं जाते आणि सांगितलं, सत्कार केला जातो. हा त्याचाच प्रेरित आहे. शिक्षण संस्कार या ठिकाणी महत्वाचं आहे, ते या ठिकाणी तुम्हाला मिळाले. भावी आयुष्यामध्ये सुद्धा तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आयुष्यामध्ये यशस्वी व्हा, सुखात समृद्धी करून राहावा, पण समाधानी राहा. आहे त्याच्यात समाधान माना, तुम्हाला भरपूर काय मिळेल एवढं तुम्ही या ठिकाणी व्यक्त करतो. सेंट्रल स्कूल विटा या ठिकाणी गेलो. आता मला क्रांतिशाह डॉक्टर आहे ते सेंट्रल स्कूल विटा आपल्या पाठीमाग शाळा होती. आणि त्यानंतर 65 साली विटा हायस्कूलला गेलो. 8वी ते 11वीपर्यंत शिक्षण झालं. त्यानंतर कॉलेज सकाळी तिकीट भरायचं, त्यामुळं वेडी ते बी अखेर त्याच इमारतीत शिक्षण झालं माझं. आणि ग्रॅज्युएट मी झालो इंग्रजी घेऊन. वास्तविक आता शेतकऱ्याचा मुलगा, आणि आम्ही फक्त 6 जणांनी इंग्रजी घेतलं होतं. 125 विद्यार्थ्यांपैकी फक्त 6 विद्यार्थ्यांनी इंग्रजी घेतलं होतं. पैकी 4 जणी आम्ही शेतकऱ्याचे होतो. आणि त्यापैकी सर्वजण ग्रॅज्युएट झाले, सर्वजण नोकरीला गेले. मी सुद्धा ग्रॅज्युएट झाल्या लगेच मला ऑर्डर 2-3 ठिकाणी मिळाली होती खाजगीमध्ये, परंतु मी त्या ठिकाणी न जाता रयत शिक्षण संस्थेत आपण शिकलो. अण्णांच्या पदपक्षानं आमचं हायस्कूल. आणि योग असा की जी माझी जन्मतारीख आहे 1/6/51, तीच विटा हायस्कूलची स्थापनेची तारीख आहे. म्हणजे हा योगायोग आहे. म्हणजे काय मी केलं म्हणून झालं असं नव्हे, तर ती योगायोग नाही. त्यानंतर मग ग्रॅज्युएट झाल्यानंतर मला पहिली ऑर्डर आली ती म्हणजे पनवेल या ठिकाणी, म्हणजे मुंबईच्या जवळपास. त्या ठिकाणी 1 वर्ष काढल्यानंतर पुन्हा मी MA 1 वर्ष 2 वर्ष MA केलं. पैकी 1 वर्ष आजारी पडलो, त्यामुळे MA अपूर्ण आहे. त्यानंतर मी BEd श्रीरामपूर या ठिकाणी केलं 1979 साली. त्यानंतर BEd झाल्यानंतर आणि त्या ठिकाणी आम्हाला
असं शिक्षण दिले गेलं की स्वामी विवेकानंद तुम्हाला माहिती आहे. स्वामी विवेकानंद हे कसे होते काय होते मी सांगू बसत नाही. त्यांचं एक कोटेशन फक्त मी सांगतो. ते कोटेशन असं आहे की हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट, इफ वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट, आणि इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. आता माहिती आहे तुम्हाला, जर शरीर प्रकृती थोडी खालावली तर काहीतरी बिघाड होतं, संपत्ती कमी झाली तर त्यामध्ये फारसा बिघाड होत नाही. पण चारित्र्य जे आहे माणसाचं चारित्र्य हे जर गमावलं गेलं तर मात्र सगळं संपलं. म्हणून प्रत्येकानं चारित्र्यानं वागलं पाहिजे, आणि चारित्र्यहीन माणूस जो असतो तो लगेच लक्षात येतो. आणि मग त्यानंतर मी पालसेत या ठिकाणी नोकरी लागलो. वेळनंतर पालसेत म्हणजे जवळजवळ इथून 180 किलोमीटरवरती चिपळूण आहे, तिथून पुढे गुहागर तालुका, आणि त्यामध्ये लागलो. आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी आम्ही दुर्दैव म्हटल्याचं सुदैव म्हणून आम्ही एका जिल्ह्यात 8 जण शिक्षक होते. हेडमास्तर कान्नरवाडीचे, त्यानंतर सुपरवायझर या पाऱ्याचे NP पाटील म्हणून होते, तर ते आता हयात नाही, तर ते आम्हाला सुपरवायझर होते. आणि त्या ठिकाणी 2 डिव्हिजन कमी झाल्यामुळं ती शाळा मला फार आवडते, म्हणजे अजून मी त्या शाळेत जातो. आणि मग तिथून माझी बदली वेंगुर्ला या शाळेत झाली, तिथं 2 वर्ष काम केलं. आणि त्यानंतर मी कोल्हापूर या ठिकाणी 82 साली आलो. आणि सांगायचं वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी माझी 2 गुरु, आता माटोला सुद्धा मला जे इंग्रज शिकवाय 8वी-9वी होते तेच हेडमास्टर होते, जमादार सर म्हणून. आणि मग कोल्हापूर आल्यानंतर तिथं आम्हाला हिंदी शिकवणाऱ्या शिक्षिका देशपांडे मॅडम त्या ठिकाणी होत्या. BD चव्हाण सर मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते. आणि मग त्या ठिकाणी 4 वर्ष केल्यानंतर माझी बदली पुन्हा झाली बाळवणी या ठिकाणी. बाळवणीला 86 साली आलो. त्या ठिकाणी आता तिथले जे विद्यार्थी आहेत ते बरेच, आता कोल्हापूरचे सुद्धा विद्यार्थी सांगायला काय हरकत नाही की या ठिकाणी हाकेसर म्हणून होते माझ्या वेळेला, तोही माझा त्यावेळेचा विद्यार्थी होता. 82 ते 86चा तो एक विद्यार्थी. त्यानंतर तुमच्या खानापूरला काय गजानन माळे म्हणून तो तिथला विद्यार्थी. आणि मग त्यानंतर बाळवणी आल्यानंतर त्या ठिकाणी माझे गुरु जे मला 8वी-9वीला शिकवायला मराठी होते ते AV पवार म्हणून त्या आयनवाडीचे मुख्याध्यापक मला तिथं लागले, आणि ते माझे गुरु. आणि मग ते त्यावेळेला मी काय केलं, तिथून माझी बदली पाऱ्याला करून घेतली. परंतु झालं असं तिथे KV बापू म्हणले तू मनानं सांगता बदलून का गेला, तर त्यांनी काय केलं की गाठे सरांना सांगून माझी बदली कॅन्सल केली. आणि मग त्या ठिकाणी मी 4 वर्ष काम केलं. आणि त्यांची बदली मेमध्ये झाली, 1 मेला. मी 5 मेला पाऱ्यात आलो. म्हणजे पुन्हा येणं मात्र घोटाळा करू नये की बाबा याची बदली होऊ नये. आणि तिथले काही विद्यार्थी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, काही हेडमास्टर आहेत, आणि काही आता रिटायर आहेत. आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही की या ठिकाणी इथून मग मी 4 साली पनवेलला परत गेलो. पनवेल म्हणजे त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून गेलो. त्या ठिकाणी 1 वर्ष केलं. त्यानंतर तिथून माझी बदली पुन्हा मी करून घेतली. ज्या शाळेत मी 1980ला होतो त्या शाळेमध्ये मी 25 वर्षांनी सुपरवायझर म्हणून गेलो पालसेत या ठिकाणी. आणि तिथल्या आता जे विद्यार्थी होते पूर्वी 1980 ते विद्यार्थी त्या ठिकाणी मुख्याध्यापक झाले, आणि ते आता रिटायरसुद्धा झाले. 31-3ला ते रिटायरसुद्धा झाले. म्हणून जोडे मला विद्यार्थी तो त्या ठिकाणी रिटायर झाला. असे माझे बरेचसे विद्यार्थी रिटायर झाले. आणि मग त्यानंतर मी परत हिंगणगावनंतर पुन्हा विटा हायस्कूल या ठिकाणी आलो. आणि ज्या ठिकाणी मी शाळा शिकलो 8वी ते 11वी वाढीव 4 वर्ष ज्या इमारतीत शिकलो त्या इमारतीमध्येच मी पुन्हा आता ती इमारत एक राहिली इमारत त्यावर होती. आता त्या ठिकाणी 4 इमारती झाली. ज्युनियर कॉलेज आहे. आणि पुन्हा सांगायचं तुम्हाला विशेष म्हणजे आम्ही तुमच्यासाठी गेट टुगेदर घेतलं 1969ची यशस्वी आम्ही, म्हणजे आम्हाला एकत्र आम्ही 47 साली एकत्र आलो. कारण त्या ठिकाणी काय झालं, रिटायर झाल्यानंतर मी त्या ठिकाणी बाकीची पोरं म्हणजे की तुम्ही त्या ठिकाणी पाऱ्यात विद्यार्थी झालाय माहिती मिळवायची. मग मी जनरल लेक्चर काढलं, मुलांचं लेक्चर काढलं, आणि त्यातून पुन्हा एकत्र आम्ही आलो 47 वर्षांना. आणि त्यानंतर 50 वर्ष आम्ही गेट टुगेदर घेतलं 2000 साली. का? कारण संस्थेला 100 वर्ष झाली आणि आम्हाला तिथं रिटर्न शिक्षण घेऊन 50 वर्ष झाली. असा तो 2 योग आम्ही एकत्र केले, 50 आणि 100. आणि त्या ठिकाणी मी कार्यक्रम घेतला एकत्र. तो कार्यक्रम
तर आम्ही सुंदर केला कार्यक्रम आणि शाळेला आम्ही 56 इंची TV दिला. आता तो तुम्ही विटासला कधी गेलात तर हेडमास्टर त्यांना आदेशच नाही तिथे, तर त्यांच्या बरोबर उद्या आता LED मोठा TV दिसतो तो आम्ही दिला आणि बोर मारायला 20,000 रुपये दिले. त्या बोरला पाणी चांगलं आणि त्यावेळेस आमचे शिक्षक 8 ते 10 आले होते. त्या अजून पैकी एक शिक्षक वारले की जे शिक्षक मला शिकवायला होते. आता मला ज्यावेळेस होता माझा 11वीला, तर मी संस्थेत त्यावेळेला पहिला होतो. त्यावेळेला 1969 साली संस्थेत मी पहिला आलो होतो आणि असं मी त्या सरांना सांगितलं की तुमच्या विचारात मी पहिला होतो आणि तुम्ही आलं पाहिजे. ते गाठी टेकीत आले बनसवाडे सर म्हणून तुमच्या जयसिंगपूरचे आले आणि तो कार्यक्रम पुन्हा त्यानंतर सहसचिव अवताडे सर एक होते, तेही मला शिकवलं ते आले, शिंदे सर आले, इंग्लिश आहे, असे 7 ते 8 शिक्षक. आणि सांगायला वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये असणारे रावळ सर हे माझे गुरु 10वी 11वी मला त्यांनी शिकवलं आणि ते सुद्धा आले कारण हयात ते आहे. त्याचा मुलगा आता मला वाटतं सासवड या ठिकाणी दप्तर आहे आणि आता सरांनी परवा फोन केला होता, तर आता त्यांना तब्येत त्यांची बरोबर नसते, तर माझी सोड नसतीच आहे, पण तरी सुद्धा आता या ठिकाणी आलो आणि तुम्ही जो सत्कार मला केला त्या सर्वांचा तो स्मरणीय आहे आणि असंच या ठिकाणी कार्यक्रम व्हावे अशी अपेक्षा करतो आणि तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो की तुम्ही मोठं व्हावं, आलं लक्षात, आणि तुमच्या मुलाला मोठं करावं. आता तुम्ही मोठे आहातच तरी तुमच्या मुलाला मोठं करावं अशी अपेक्षा. आयोजन केलेलं आहे. हे आयोजन करण्यासाठी जे प्रमुख आहेत त्यांचे मी पहिल्यांदा या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि आभार मानतो. कारण या पाठ्यक्रमाचा उद्देश एकच आहे की तुम्ही 23 वर्षानंतर या ठिकाणी एकत्रित आहात. तुमचे जे पूर्वीचे विचारांची देवाणघेवाण केलेली आहे, तुम्ही एकमेकांच्या सुख दुःखामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहात. परत एका उदाहरण दिले आहे. 7, 8, 9 मे या 3 तारखेला सातारा या ठिकाणी मीटिंग झाली सचिवांची. त्या मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शाळा स्थापन झाल्यापासून आजपर्यंत जे माझे विद्यार्थी आहेत त्या सर्व माझे विद्यार्थ्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायला सांगितलेलं आहे संस्थेनं. आणि शाळेच्या ज्या गरजा आहेत त्या विद्यार्थ्यांच्याकडून सांगायचं आहे, त्यांनी सहकार्य करायचं आहे असं त्याने या मीटिंगला सांगितलेलं आहे. आणि त्याचं आता परिपत्रक पण आलेलं आहे. तर या शाळेमध्ये जवळजवळ सर्व प्रकारच्या या ठिकाणी भौतिक सुविधा आहेत. पूर्वी काय असायचं, खोडा आणि शाळा, आता हे सगळं बंद झालेलं आहे. आता डिजिटल झालेलं आहे, इंटरनेट पॅनल आणलं आहे, तुमच्या पुढेच आहे बाबा पाठीमागं इंटरनेट पॅनल, याची 1 लाख रुपये किंमत आहे एका पॅनलची. असं हे सर्व वर्गामध्ये त्यांनी बसवायला सांगितलेलं आहे. आणि जे विद्यार्थी आहेत यांना हा पूर्वीच शिक्षण पद्धती आताची शिक्षण पद्धती याच्यामध्ये बदल होत चाललेला आहे. आणि आम्ही काही तुमच्यावरती कोणत्याही प्रकारची सक्ती करत नाही. तुम्ही तुमच्या सोयीचे तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही शाळेला योगदान द्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही इथून पुढं तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करा, सासूसाहेबांची सेवा करा, मुलांच्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार करा, जेणेकरून त्या गावचा शाळेचा कोणत्याही प्रकारचा त्याला गालबोट लागू नये. हा तुम्ही कार्यक्रम आयोजन केला त्याबद्दल आभार मानतो.
एवढं करून या ठिकाणी माझ्या मनोमतास पूर्ण देतो. जय हिंद, जय कर्मवीर. शेजार गाठलं टिकरिंग 20 लाख रुपयाची त्या शेजारी ग्रंथ त्यानंतर शेजारी आपलं ते ग्रंथालय आहे 1 लाख रुपयाचं पाठीमागं कोर एक मारलेलं आहे. म्हणजे सगळ्या भौतिक सुविधा आपली इथं पूर्ण आहे. बरोबर. गोष्ट एक तुम्हाला सांगतो, त्या गोष्टीतून मला काय सांगायचं तर मला नेमकं काय लक्षात ठेवा. त्या आपल्या त्या गावच्या तळीहून आपल्या मंदिराला काय करणार आहे, भेट देणार आहे असं त्या पुजाऱ्याला कळायचं. मग आता राजा कुठे येणार आहे, आपल्या मंदिरात देवळाला भेट द्यायचं आहे. मग देवळ कसं पाहिजे, नाद बरी पाहिजे. तो पुजारी काय करतो, त्या देवळाच्या रंगरंगोटीवर चालले पण रंगरंगोटी त्याच्यावर पैसा नसतो. तो पैसा काय करतो, दुसऱ्याकडून उधार घेतो, व्याजानं वगैरे घेतो. कारण का आपलं कोण येणार आहे, राजा साहेब झालं 5-10 हजार रुपये काय करतो, उसने घेतो, कर्जावर घेतो. आणि रंगरंगोटी ते इतकं भारी उद्योग करतात की बोलायचं कामच नाही. कारण त्याला माहीत होतं राजानंतर काय होणार, प्रसन्न होणार आणि आपल्याला काय तर मोठी रक्कम बाहेर करणार. खुश होतो. सगळ्या दिवस समजेल बऱ्यापैकी यात्रेचा दिवस येतो. यात्रेला सगळेजण पाया पडतात. कोण येणार आहे, राजा. गावातील सगळी माणसं तिथं जमा झालेले असते आणि राजा तिथे येतो. सगळं पूजाचं लक्ष बोलवतात, हे आता राजा आपल्याला किती रुपये देणं झालं. राजा तिथं आला. राजाला किती कॅश हात काढून रुपयेचं राहणं काय केलं, देवासमोर ठेवलं. कितीचं, रुपयेचं. त्या ठिकाणी ते बघितल्यानंतर ज्या इच्छा अपेक्षा होत्या कुणाच्या, तर पुजाऱ्याच्या मातृमूल झाले ना. त्याच्या मनामध्ये इतकी किळस निर्माण झाली कुणामध्ये, राजाबरोबर, की मी 5,000 रुपये खर्च करून इतकी रंगरंगोटी केली आणि शेवटी राजा किती लेत होता, रुपयाच. मला काय नव्हतं. राजा घेतात माझ्याबरोबर झालं. दुसऱ्या दिवशी पुजाऱ्यानं आपली तोंडी द्यायला चालू केली. राजानं अशी काही वस्तू मला दिल्या की ती वस्तू जो कोण घेतला लिलावच करायचा ना तसं. त्या वस्तूचं काय करायचं, लिलाव. म्हणला राजानं अशीच वस्तू दिल्या किल्ल्यातून काढल्या. सुरुवात किती आहे, 5,000 रुपये. मग गावात सगळी जमा झालेली असतात ना. राजानं काय दिल्या, अशा काहीतरी वस्तू दिल्या ना की त्या वस्तूचा लिलाव सुरुवात आहे 5,000. सगळी गावकरी येतात बऱ्यापैकी. नाही 5,000 चल 10 चल 15 चल 20 असं लिलाव चालू झाला. त्या ठिकाणी राजाचा सेनापती ते गेलेला असतो आणि सेनापती गेल्यानंतर तो सेनापती कुठे जातोय, राजाकडे जातो आणि राजा म्हणतो, राजेसाहेब तुम्ही अशी कोणती तरी वस्तू दिल्या कोणाला, पुजाऱ्याला, तर तो पुजाऱ्याच्या हातात सांगतो मुठीतच आहे. तर त्याला काही सांगा ना पण फक्त त्याला काय केलं आहे, लिलाव चालू झाला आहे. मग किंमत लाख कोणाला पण व्हायला लागत होते. राजालाच ओळखलं की जर ही जर वस्तू 50,000 एखाद्याला विकली, हातात किती रुपये जाणार, फक्त रुपयेचं. लास्ट चालू कुणाची आपली. राजा तिथनं लगेच घोड्यावर बसतो, डायरेक्ट पुजाऱ्याजवळ जातो आणि पुजाऱ्याला म्हणतो, बाबा हे घे 1.25 लाख रुपये. तर काय करू नको. तेव्हापासून झाकल्यामुळे 1.25 लाखाची असं तयार झालं. तुम्हाला सगळ्यांना एकच आहे, गेट टुगेदरचा अर्थ म्हणजे फक्त मित्र मैत्रिणी भेटणं अजिबात नाही लक्षात ठेवा. हे नाव दिसतं मला लिव्ह इन्व्हेस्टमेंट फार, मी त्याच विद्यार्थी लक्षात ठेवायचं. हा सर्व मुला मुलींनी मुलींनी स्वतःचं नाव सासरचं माहेरचं सांगितलं पण नाही. पण सासरचं नाव बदललं म्हणून त्या गावची काय तुला सोडणार नाही ना. हाच एक पॉझिटिव्ह विचार करून तुम्ही आपल्या शाळेला काय तुम्ही काय करावा, प्रयत्न करावा, इतकंच सांगतात. आता शाळेच्या पाठीमागे कमीत कमी आपल्या शाळेमध्ये 1200 झाड आहेत. 1200 रुपये किती, 1200. आता पण 3-4 वर्ष झालं आपल्या बोर मारलं आहे. पहिल्याकडे बोरची काय सोय नव्हती. तुम्हाला माहिती कोणी मामा येत असणार तुमच्या निलय म्हणून यासारख्या मामाशिवाय आता काय राहिल्या नाही लक्षात ठेवायचं. जो पुढे पळत होते लक्षात शनिवारवरती किती येत असायची. आताची स्थिती बघितली अपेक्षा वेगळं आहे लक्षात ठेवायचं. तर तुमच्याजवळ किती रुपये मला काय म्हणतात, तुम्ही काय देणार मला पण होते. तुम्ही त्या रुपयाला द्या वयाबद्दल तुम्ही काय बनवते. पण आता शिकण्याची संख्या कमी आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट की आता विद्यार्थी संख्येवर शिक्षकांची संख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली, शिक्षकांची संख्या कमी झाली. त्यामुळे इथून पुढच्या कालावधीत न्यूजपेपर आहेत किंवा नाही मला माहिती नाही, किंवा सौप्रभात असेल किंवा नसेल. कारण शिक्षकांची संख्या पुन्हा विद्यार्थ्यांच्या, जर विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर शिक्षकांची संख्या कमी होईल आणि इथले विद्यार्थी बाहेर जातील. त्यामुळं जर ही शाळा टिकवायची असेल, भवन टिकवायची असेल तर आपणाला आपल्या गावातील किंवा इतर शिक्षक इथं द्यावे लागतात. त्या शिक्षकांना आपण मानधन द्यावं लागतं. संस्था आता मला बोलायला खाण्यात येतं आणि बोलतोच बरकडे आपण तर संस्थेकडे काय बघत नाही लक्षात ठेवायचं. तर माझी एक इच्छा अशी असेल की तुम्ही सर्वांना लक्षात ठेवा. जवळजवळ तुमचा वाढदिवस असतो, वाढदिवसाला किती तर तुम्हाला रुपये खर्च करत असेल. त्या वाढदिवसाला फक्त 1000 रुपये होते आपल्याकडे करायचे, पण करायचं शाळेमध्ये करा.
की जेणेकरून ती काय होईल जमा होऊन त्याच्यावर आपण काय तर करू शकतो. तर मी तुम्हाला साधे सांगते का ते संपूर्ण झाडं जर ऑनलाईन जर व्हायचे असेल तर टोटल एकदम काय पाईपलाईन करून द्यावं. बोर आहे तिथून आपल्याला काही 1 इंच पाईपलाईन करून प्रत्येक बाबत पाक वगैरे बटन दाबलं ना ते आपल्याला चालवावं. गंमत अशी आहे की मुलं इतकं काम करत नाही इतकं की दुसऱ्या कुठल्याही गावची मुलं इतकं काम करत नसते. इतक्या मुलांना इतका रिस्पेक्ट आहे की तुम्हाला पण माहिती कोणतं पण काम सांगू शकतो कोणतंही हे मागे सरकार अक्षरशः शनिवारवर पुन्हा कोण कोण बनवून घेतला चला आपण झाडाला पाणी पाजायचं बिनधास्त पूर्ण झाडाला पाणी पाजायचं हे रिलेटेड. तर आणि प्रत्येकाला मी त्यांना काम सांगून मग कसं होतं एखादा काम सांगतो दुसरा काम सांगायचं मग आवडतं शिक्षकांना आवडतं असं पण होऊ शकतं. तर टोटल याला काय मिळणार पाईपलाईन त्याबद्दल तुम्ही करून द्या की म्हणजे तुम्हाला इच्छा असेल आणि ते करून द्यावे. कारण मग अशी बोलता बोलता असं बोलले की ऋण जरा म्हणा आपण एकत्रित काय नाही जास्त म्हणून पण तुम्ही आपण मोठे झालात ना तर मेन बाय तुम्ही करत त्यावर घेतली नाही त्या शिक्षकांनी काय तर तुम्हाला दिले तर शिकवलं असेल ते देणार आणि त्याचं काय असेल तर आपलं मराठी ते काय चांगलं नाही. मी तुम्हाला संगणक शिकवत होतो मराठी शिकवत होतो कारण गणित म्हणजे आपल्याला आवड होती जसा होतो तसा आजपर्यंत तसाच आहे शिक्षक. कोणतंही दुःख मला कधीही स्पर्श करू शकत नाही. जेव्हा अतिशय जर दुःख झालं ना मुलाच्या गप्पा गोष्टी करत बसते त्याच्यापर्यंत काही नाही शिक्षक. आज सगळ्यात फरक पडते आपले लाडसर मला इथं आणलं त्याच्याबद्दल म्हणलं ते करतो पवार सर आहे. मी मुलींचा लय तिरस्कार करत होतो अक्षरशः मुलींचा लय राग यायचा मला. पवार सर म्हणले विठ्ठल कधी ना कधी कोणाला शिक्षक होणारच मुलं मुली समसमान असतात आणि त्याने मग तुमच्यामध्ये शिकायचं त्यांच्यावर मला जेवण खाणं वगैरे आवडतं म्हणून आम्ही मी करत होतो अक्षरशः. तर सगळ्याकडून येते काय काहीतरी शाळेला द्या तुम्हाला जबरदस्ती अजिबात नाही दिलंच पाहिजे असं नाही. तुम्ही मुलं तिथं आला माझी शाळा पण आला ना भारत माझा देश आहे आपल्याला म्हणून ज्या अर्थ तुम्ही माझा म्हणताय ना याचा अर्थ तुमच्यामध्ये या शाळेबद्दल काही तर आपण ते लक्षात ठेवायचं आणि ते आपण की जरा वृक्षाही म्हणतो आपण वटवृक्ष मोठा हवा त्यात तुम्ही जरा काय करावं जर आपण असे सर्वांना त्या ठिकाणी तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही या शाळेमध्ये शिकलेलं आहे इथं सर्व प्रकारच्या सुविधा आहेत आणि तुम्ही काय करा एकदम प्रवेश घ्या असं तुम्ही त्या मुलांना समजावून सांगा तुमच्या गावातल्या म्हणजे मुलं काय करू इथून प्रवेश केले तर दिवसेंदिवस काय होत चाललंय विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे आणि विद्यार्थी संख्या कमी झाली की शिक्षक कमी होतात. आता आपण सर्वजण नक्की विचार करूया आणि त्याच्यावरती योग्य जे आपल्याला सांगायचं जे काय असेल आपल्याला काय कॉलेजला शाळेला जे काय मदत करता येईल आपण करू नक्कीच. आणि हे आता सरांनी सांगितलं किंवा दस्तऐवज करा कारण ते मला पटलं की कारण की आज बऱ्याच म्हणजे घरातल्या बायकांचं जे म्हणणं असतं किंवा माझं पोरं इंग्लिश मिळायला शिकलं पाहिजे माझी पोरं इंग्लिश मिळायला शिकतात काय करू शकत नाही कारण त्यांना काय वाटतं पहिली स्कूल माझं पोरं क्रिएट करायला पाहिजे असं कधी नसतं प्रत्येकाच्या माझ्यावर अपेक्षा होत असतं. चंदेसर शाळेत असताना म्हणजे बाळा तुला अभ्यास कर कारण ते सारखं तुला बंद करायचं तुम्हाला जे फुकट मिळते ना ते फुकट मिळते ते खूप जात नशीब आहे म्हणजे ते त्याचीच सुरुवात आहे आता ते एक ना एक दिवस घडणार आहे त्याचा वेळ तो त्यांनी 20-25 वर्षापूर्वी घेतला होता. ते बोलणं म्हणजे काय आपण म्हणतो ना मगाशी सारखं म्हणतो तुम्ही सहज बोलणे उपदेश त्यात खरंच काहीतरी खरंच कळकळी आपल्या मुलांना शाळेत इथंच पाठवा आणि म्हणजे काय फारसा फरक नाही पडला. मला माहिती आहे की इंग्रजी मराठी आम्ही पण मराठी मीडियम शिकलो आता कुठं पाहिजे ते काम पुढे सांगत नाही म्हणजे ऑलराऊंड आहे काही व्यवहार म्हणा बाकीच्या गोष्टी किंवा गावात काय चाललंय शहरात काय चाललंय सगळ्या गोष्टी पण शहरात एखादी गव्हर्नमेंटला तरी शिकलेलं वगैरे असेल त्याला तेवढ्या गोष्टींची जाणीव असते असं नाही बाकीच्या इतर गोष्टीमध्ये असतो टेक्नॉलॉजीमध्ये असतो पण सामाजिक बांधिलकी जी म्हणतो आपण ती खूप कमी असते. आपण सर्वजण इथं आला मग अशी एक तुम्ही वेळ आदर सरांनी मला तर ते वाटतं फिरणार की चांगलं बोललं पाहिजे कारण आणि मी कधी असं एवढं बोलत नाही मंचावरती कधी बसून बोललो नाही म्हणजे मला खूप वर्षात मी कधी असं जास्त बोलून काय सेमिनार वगैरे असेल तर बोललो असं पण असं बोललो नाही म्हणजे मग सगळ्यांना बघितलं आणि थोडीशी माझ्या तुमच्या निर्माण झाली आणि आठवडीलाच शब्द जे पुढे गेले ते पुढे तुमच्याकडून मांडलं आणि सगळ्यांची ओळख देता करून देताना त्या काय काय झालेल्या आठवणी होत्या त्यांना वगळा देता मी सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो.
इथून पुढेही आपण असंच आयोजन करू, असंच नियोजन करू आणि आपण इथं भेटत जाऊ. तसंच तुम्ही सर्वजण सुरुवातीला कांचनने त्याची सुरुवात केली, बाबा की ग्रुप निर्माण केला आणि त्याच्यानंतर मग पुढं हळूहळू मी पुढाकार परत संतोष आणि संधी राष्ट्रीय सिकंदर त्या दोघांनी ही सगळी जी काय सगळे अरेंजमेंट आहे ते सगळे केले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं त्या दोघांचंही आपण आभार आणि बाकीचे सगळे उपस्थित राहिला त्याबद्दलही त्यांचं आभार. मुलीचंही आभार, त्यांच्या घरातल्यांचं पहिल्यांदा आभार, कारण की आमच्या इकडे काय सोडलं नाही काय पण असतो पण ठीक आहे. आम्ही माझ्याकडे करू शकतो आणि याच्यानंतर भोजनाचा कार्यक्रम त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. तसेच आमचे सर्व शिक्षक वेळावेळ उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या नव्हते आपण सर्व मित्रमैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात आणि जे येऊ शकले नाही पण कार्यक्रमाला त्यांनी प्रोत्साहन केले अशा सर्व मित्रमैत्रिणींचे आभार. कार्यक्रम करत असताना आमच्याकडून जर काही चुकलं असेल तर मी सर्वांच्या मते म्हणजे क्षमा वाटते आणि आपल्या सर्व शिक्षकांना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही स्वामींच्या आधी प्रार्थना करते. तसेच त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आपल्याला नेहमीच मिळत राहो ही प्रार्थना करते. या ठिकाणी आता आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करते. भाषण संपले आता मनोरंजन वगैरे आणि आता जेवण
हे टाळ्या वाजवा की. तर आज आपण सगळेजण तब्बल 22 वर्षानंतर एकमेकांना भेटलो. सगळ्यांना भेटून भरपूर आनंद झाला. आपण 2003ला 10th पासआउट झालो सेम शाळेतून. आपली ही जी शाळा आहे न्यू इंग्लिश स्कूल पारे, तिथून आपण ऑलमोस्ट 22 वर्षाआधी 10th पासआउट केलं. त्याच्यानंतर भरपूर मुलींची लग्न झाली. भरपूर मुलं इकडं तिकडं धंद्यासाठी, कोणी जॉबसाठी, कोणी उच्च शिक्षणासाठी गेलं. तर या गोष्टीमुळं सर्व मुलं अशी विस्कळीत झाली. ती आज परत एकदा भेटलो, तर भेटून खूप आनंद झाला. असंच आपण इथून पुढेही भेटत जाऊ. इथून पुढं आपल्या सगळ्या गोष्टी, सगळ्या दुःख, सगळी सुख आहे ते शेअर करत जाऊ एकामेकाबरोबर. त्याच्यामुळे आपल्याला काय होईल की इथून पुढं जे आपल्याला अपकमिंग टाईममध्ये जे दुःख सुख येणार आहे त्या गोष्टीला आपल्याला सामोरं जायला अजून एक नवीन जिद्दी, चिकाटी आणि ताकद येईल. आणि म्हणजे ह्या गोष्टीतून आपल्याला एक शिकायला भेटलं की आपल्याला जे शिकवायला टीचर लोक होते, जे आज आलते सगळे, ते अजून पण किती बघितलं तर त्यांच्याकडे किती आत्मविश्वास आहे, किती जिद्द आहे. या गोष्टी आपण म्हणजे आपल्या आयुष्यातही फॉलो केल्या पाहिजे. त्या